नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारा एक सराव प्रश्नसंच पाहणार आहोत। तर मित्रांनो, हा जो सराव प्रश्नसंच आहे यामध्ये पहा 2016, 2017, 2018 या वर्षी ज्या काही सरळ सेवा पद्धतीने भरती झालेल्या आहेत यातील काही महत्त्वाचे प्रश्न, तसेच या वर्षी असणारे पहा 2020, 2021 या वर्षावरील काही चालू घडामोडींवरील आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न पाहणार आहोत। आणि हा जो व्हिडिओ आहे हा फक्त आपलं रिव्हिजन म्हणून घेण्यात येत आहे। तसेच मित्रांनो, आपल्याला जर या व्हिडिओची जर PDF मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे। लक्षात ठेवायचं आहे, मराठी नोकरी याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण या व्हिडिओची PDF डाउनलोड करू शकता। तसेच ज्या काही गेल्या म्हणजे मागील वर्षाच्या ज्या काही पोलीस भरती, तलाठी भरती यासारख्या ज्या काही भरती आहेत याच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। तसेच मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा मॉक टेस्ट पद्धतीने व्हिडिओ घेण्यात येत आहे। पहा, मॉक टेस्टमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल आणि 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी किती प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला सांगायचं आहे। तर या व्हिडिओमध्ये एकूण जवळपास 23 प्रश्न आहेत, तर 23 पैकी आपण किती प्रश्नाची उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी ATS याची स्थापना करण्यात आली? तर याआधी आपण ATS म्हणजे काय हे लक्षात ठेवायचं आहे। पहा, ATS, A म्हणजे अँटी, T म्हणजे टेररिस्ट, अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणजेच ATS, अँटी टेररिझम स्क्वॉड। तर याची जी स्थापना आहे ही महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, 2004 साली महाराष्ट्रामध्ये ATS ची स्थापना करण्यात आलेली आहे। पहा, प्रश्न 2 आहे, महाराष्ट्र राज्य पोलीस दल हे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्य करते? महाराष्ट्र राज्य पोलीस दल आहे हे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे म्हणजे मंत्रालयातर्फे काम करत आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर सांगायचं आहे। हा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे। हा जो प्रश्न आहे हा 2016, 2017 अशा दोन्ही वर्षी विचारण्यात आलेला आहे। पोलीस भरतीसाठी प्रश्न विचारण्यात आला होता। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, गृह विभागामार्फत हे काम करत असतात। लक्षात ठेवायचे, गृह विभाग। यापैकी बरेच विद्यार्थी सुरक्षा विभाग या नावाने उत्तर लिहित आहेत आणि हे चुकीचं उत्तर आहे। लक्षात ठेवायचे, बरोबर आहे गृह विभाग, पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 3 आहे, संगमरवर म्हणजे त्याला आपण मार्बल म्हणतो आणि हे जे मार्बल आहे हे रासायनिक दृष्ट्या काय असते म्हणजेच मार्बलमध्ये काय असतं? लक्षात ठेवायचं, हा प्रश्न देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच मार्बल। तर मार्बलमध्ये पूर्णपणे जवळपास कॅल्शियम कार्बोनेट असतं। लक्षात ठेवायचे, पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 4 आहे, भारत आणि डॅश या देशाच्या सीमेवर असलेल्या बिराटनगर येथील एकात्मिक तपास नाक्याचे उद्घाटन झाले आहे। प्रश्न पहा, भारत आणि असा कोणता देश आहे या देशाच्या ज्या बॉर्डरवर एक विराटनगर या नावाचे या ठिकाणी एक एकात्मिक तपास नाक्याचे उद्घाटन झालेले आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, नेपाळ देश, भारत आणि नेपाळ यांच्या बॉर्डरवरती। प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातले पहिले ई-वेस्ट क्लिनिक उघडण्यात आले आहे? लक्षात ठेवायचे, ई-वेस्ट क्लिनिक कोणत्या राज्यामध्ये उघडण्यात आलेलं आहे? कोणतं पहिलं क्रमांकाचं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, मध्य प्रदेश या राज्यामध्ये भारतातले पहिलं ई-वेस्ट क्लिनिक उघडण्यात आलं आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात विमेन विथ व्हील्स टॅक्सी सेवा कार्यरत झाली आहे? कोणती? विमेन विथ व्हील्स या नावाची टॅक्सी सर्व्हिस चालू झालेली आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, नवी दिल्ली या शहरामध्ये। प्रश्न क्रमांक 7 आहे, जलसंसाधनासाठीच्या केंद्रीय मंत्र्याद्वारे 27 फेब्रुवारी 2019 रोजी कोणत्या राज्याने संसाधन व्यवस्थापनासाठी पहिले बक्षीस जिंकलेले आहे? कधी? 27 फेब्रुवारी 2019 या दिवशी। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, महाराष्ट्र राज्याने। प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रात सत्ता असलेला सर्वात सुरुवातीचा राजवंश खालीलपैकी कोण होता? म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिली सत्ता असणारा राजघराणा कोणता होता? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, सातवाहन राजवंश, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 9 आहे, जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते? पहा, म्हणजे पृथ्वीकडे ज्यावेळी एखादी वस्तू ओढली जाते त्या वस्तूवर कोणतं बल चालू असतं म्हणजेच लागू होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, गुरुत्वीय बल म्हणजे त्याला आपण ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण म्हणत असतो।
प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी कोण मुघल सम्राट शेवटचा सम्राट होता? पहा, खाली दिलेले आपल्याला 4 मुघल सम्राट आहेत, त्यापैकी शेवटचा सम्राट कोण होता? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 औरंगजेब हा जो आहे हा शेवटचा सम्राट होता. कोणता? मुघल सम्राट. प्रश्न क्रमांक 11 आहे, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? कोणत्या? इंडिया विन्स फ्रीडम. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मौलाना अबुल कलाम आझाद. हे जे आहेत हे इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12 आहे, करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधींनी कोणत्या चळवळीत दिलेला आहे? कोणता? करा किंवा मरा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चले जाओ चळवळ. ही जी आहे या चळवळीमध्ये करा किंवा मरा ही जी घोषणा आहे ही महात्मा गांधीजींनी दिलेली होती. प्रश्न क्रमांक 13 आहे, अग्निबाणाच्या गतीसाठी वापरलेले तत्व हे जे आहे हे न्यूटनच्या कितव्या नियमावरती आधारित आहे? पहा, म्हणजे अग्निबाणाच्या गतीसाठी जे तत्व वापरले तो न्यूटनचा कितवा नियम आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तिसरा नियम आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी डॅश यांनी 1916 लक्षात ठेवायचं 1916 मध्ये डेक्कन रयत असोसिएशन या संस्थेची स्थापना केली आहे. पहा, बहुजन समाज जो आहे याला राजकीय निर्णय प्रक्रियामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी कोणी 1916 साली डेक्कन रयत असोसिएशन या संस्थेची स्थापना केली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 छत्रपती शाहू महाराज यांनी 1916 साली डेक्कन रयत असोसिएशन या संस्थेची स्थापना केली आहे. आणि ही जी संस्था आहे ही स्थापन का करण्यात आली होती? लक्षात ठेवायचं आहे, बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15 आहे, राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा हा संमत केला आहे? हा देखील मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचा उल्लेख आपल्याला MPSC मध्ये नेहमी करण्यात येत असतो. पहा, राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1920 साली. प्रश्न क्रमांक 16 आहे, वस्तू व सेवा करांची म्हणजे त्याला आपण GST म्हणतो याची अंमलबजावणी डॅश पासून सुरू झाली आहे? म्हणजेच खालीलपैकी कोणत्या दिवशीपासून GST ची अंमलबजावणी करण्यात सुरू झाला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 जुलै 2017 या दिवशीपासून GST पूर्णपणे भारतामध्ये लागू करण्यात आलेला आहे, म्हणजेच सुरू झालेला आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, कोणत्या 2 ठिकाणांच्या दरम्यान भारतातील पहिली हवाई टॅक्सी सेवा आरंभ करण्यात आलेली आहे? पहा, हवाई टॅक्सी सेवा कोणत्या पहिल्या 2 ठिकाणात चालू करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चंदीगड आणि हिसार या 2 शहरांच्या दरम्यान पहिली हवाई टॅक्सी सेवा चालू करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, पश्चिम आफ्रिकेत सापडलेल्या केशरी आणि काळ्या रंगाच्या वटवाघुळाच्या नवीन प्रजातीचे नाव काय आहे? पहा, आफ्रिका खंडामध्ये सापडलेला एक नवीन वटवाघूळचा प्रकार आहे केशरी आणि काळ्या रंगाची. तर या प्रजातीला म्हणजे जातीला कोणतं नाव दिलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 मियोटिस निम्बेन्सिस हे असं नाव दिलेलं आहे. कशाला? वटवाघुळाला. त्याचा जो कलर आहे तो आहे केशरी आणि काळा. प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतीय लष्कर म्हणजेच भूदल दिन साजरा केला जातो? भारतीय लष्कर दिन किंवा भारतीय भूदल दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 15 जानेवारी दिवशी. प्रश्न क्रमांक 20 आहे, कोणते मंत्रालय प्रधानमंत्री कौशल विकास योजनेची अंमलबजावणी करत असतं? पहा, खालीलपैकी कोणतं मंत्रालय आहे? हे जे मंत्रालय आहे हे प्रधानमंत्री कौशल्य विकास ही जी योजना आहे याची अंमलबजावणी करतं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय हे जे आहे हे प्रधानमंत्री कौशल्य योजनेची अंमलबजावणी करत असतं. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 21 आहे, डिजिटल रिव्होल्यूशन स्कोर कार्ड 2020 याच्या यादीत भारत कोणत्या क्रमांकावरती आहे? हा देखील मित्रांनो चालू घडामोडीतील महत्त्वाचा प्रश्न आहे. डिजिटल रिव्होल्यूशन स्कोर कार्ड 2020 ही जी लिस्ट आहे तर या लिस्टमध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4थ्या क्रमांकावरती भारत आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, कोणत्या व्यक्तीची किर्गिस्तान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे? पहा, कोणता? किर्गिस्तान देशाचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 सादिर झोपारोव हे जे आहेत हे किर्गिस्तानचे नवीन राष्ट्रपती आहेत. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतीय संविधानाचा कोणता कलम केंद्रीय सरकारला संरक्षण कर्मचाऱ्यांच्या हक्कामध्ये बदल करण्याची परवानगी देतो? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे हा आपला संविधानावर आधारित प्रश्न आहे, म्हणजे यामध्ये कलम विचारण्यात आलेला आहे. पहा, भारतीय संविधानाचा कोणतं कलम आहे की त्या कलमाद्वारे केंद्रीय सरकारला संरक्षण कर्मचाऱ्यांच्या हक्कामध्ये बदल करण्याची परवानगी असते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 कलम 33 नुसार.
तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबणार आहोत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्साइडर या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी दररोज सकाळी 9 वाजता अशाच पद्धतीने एक मॉक टेस्ट पेपर मी घेऊन येत असणार आहे आणि तुम्हाला 23 प्रश्नांपैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच या व्हिडिओची जर आपल्याला PDF मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करायचं आहे. तसेच या चॅनलची लिंक आहे ती तुम्हाला कम्युनिटी टॅबमध्ये देखील दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करू शकता. भेटूया आपण पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.